आता पाहूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून नवनव्या तंत्रज्ञानाची सातत्याने चाचपणी, पुन्हा एकदा नव्या तंत्राचा वापर। जे रुग्णालयातील परिचर्या महाविद्यालयाच्या प्रमुखपदी डॉक्टरांच्या नियुक्तीला विद्यार्थ्यांचा विरोध, परिचर्या शिक्षण संस्थेतील 200हून अधिक विद्यार्थ्यांचं बुधवारपासून आंदोलन सुरू। मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करी प्रकरणी 3 जणांना अटक, विमानतळावर काम करणाऱ्यासह परदेशातून आलेल्या व्यक्तीला अटक, कारवाईत 1.5 किलो सोनं जप्त, दुबईतून मुंबईत सोन्याची तस्करी। पश्चिम रेल्वेकडून सखोल तिकीट तपासणी मोहीम, गेल्या 8 महिन्यात विना तिकीट प्रवाशांकडून 93 कोटींची दंड वसुली। रेल्वे प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांची संख्या घटली, पश्चिम रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी मोहीम, नोव्हेंबर महिन्यात 13 कोटींचा दंड वसूल। मुंबईत रोज संकलित केल्या जाणाऱ्या कचऱ्यात घट, 650 मेट्रिक टनांनी घट झाल्याचं समोर, जनजागृतीमुळे कचऱ्यात घट झाल्याचा पालिकेचा दावा। निकृष्ट अन्नपदार्थांचा पुरवठा रोखण्यासाठी एफडीए मार्फत विशेष तपासणी मोहीम, अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 नुसार नियमांचं पालन न केल्यास कारवाई होणार। 2015 मधील रक्तचंदनाच्या तस्करीचं प्रकरण, ईडीकडून 12 कोटी 44 लाख रुपयांच्या मालमत्तेवर कारवाई, आरोपी बादशाह मजीद मलिक, चंद्रकांत बन्साली आणि धर्मेश रावशी संबंधित कारवाई। एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढण्यास सुरुवात, महाबळेश्वरचे 600 क्रेट तर नाशिकच्या 4-5 गाड्या दाखल।